वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतानि स्मरेन् नित्यं वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। सर्व नारायण स्वरूप भागवत श्रोतृवर्गाला विनम्र अभिवादन करतो। आपण सहज बोलताना बोलत असतो की एखादी व्यक्ती त्याचं वागणं बोलणं चालणं असं पाहिलं की आपण म्हणतो संस्कारित आहे बरं का, याच्यावर काहीतरी संस्कार झालेले आहेत। आणि एखादा माणूस असा आहे की तो कसाही वागतोय, कसाही चालतोय, कसाही फिरतोय, कसाही वागतोय, म्हणजे त्याच्या कुठल्याही गोष्टीला ताळमेळ नाहीये, असं म्हणतो की काही संस्कार नाहीत बुवा, आई बापाने काही संस्कार केले नाही असं आपण सहज म्हणताना म्हणतो। म्हणून संस्कृती आणि संस्कार या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या जवळ जुळलेल्या आहेत। संस्कृती ही संस्कृत मधून आली बरं का, देववाणी संस्कृत, संस्कृती संस्कार अशा या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत। आपण जे बोलतो ना, मराठी जे आपण बोलतो त्याच्यात 60% शब्द हे संस्कृत आहे। आपल्याला कुठं माहितीये, आपण म्हणतो की नाही मी मराठीच बोलतोय, पण आपल्या मराठीमध्ये 60% शब्द संस्कृत आहेत। म्हणून तसंच आपण सगळेजण जे हिंडतो फिरतो वागतो खातो पितो या सगळ्या गोष्टी याचा संबंध कुठेतरी संस्कारांशी जोडलेला आहे। एखादा माणूस डाव्याच हाताने जेवायला लागला ना तर आपण म्हणतो अरे हे काय उजव्या हाताने जेव, का तू डावखोर आहेस किंवा काय असं आपण लगेच माणसाला ते विचारतो की नाही। कोणीतरी माणूस कुठेही कसाही पसरलाय असं म्हणलं की म्हणतो अरे काय तुला काय संस्कार आहेत की नाही। या सगळ्याचा परिणाम एवढाच लक्षात घ्यायचा की या भारत मातेने आम्हाला ज्या ज्या काही गोष्टी खूप स्वरूपाच्या दिलेल्या आहेत त्यामध्ये संस्कार आणि इथल्या अनेक ऋषींनी ते आम्हाला शिकवलेले आहे। म्हणून श्रुती म्हणजे वेद म्हणतात आणि स्मृती म्हणजे काय की त्या वेदाचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा
त्याचं आचरण कसं करायचं हे सांगितलं. त्याला म्हणतात स्मृती ग्रंथ. स्मृती म्हणजे आधी ऐकलं आणि ते लक्षात ठेवलं आणि ते सांगितलं, स्मृती. म्हणून सगळे जे संस्कार आहेत, आता जसं आपल्याला सांगितलं ना की जन्मनः जायते शूद्रः संस्कारात द्विज उच्यते. जन्म झाला त्यावेळी एक दगड होता, पण त्याची मूर्ती घडवायची, म्हणजे ठोके मारणं हे काम जे आहे हे म्हणजे संस्कार आहे. काही गोष्टी आम्हाला प्रत्यक्ष ज्यावेळी ठोके बसायला लागतात त्यावेळी लक्षात येतात, आणि काही गोष्टी आहेत ते ठोके मारलेले कळत नाहीयेत पण घडत. काही गोष्टी आहेत ते ठोके मारलेले कळत नाहीयेत पण घडत असतात. असा दोन प्रकारांचा हा संस्कारांचा भाग आहे. जसं आपण एखाद्या मंदिरामध्ये देवाची प्राणप्रतिष्ठा करतो, एक मूर्ती बसवली, पण आमच्याकडे प्राणप्रतिष्ठेच्या आधी सुद्धा म्हटलंय, मूर्तीशास्त्र सांगतं बरं का, की हो त्या दगडामध्ये ती मूर्ती आधीपासूनच होती बरं का. मूर्ती काही मूर्तिकारांनी घडवली ही कल्पनाच नाही मांडली त्यांनी. मांडताना काय म्हणली की त्या दगडामध्ये ती मूर्ती आधीपासूनच होती, मूर्तिकारांनी वरचं कवच काढलं, आत मूर्ती होतीच, आणि ते कवच काढण्याकरता ज्या काही छिन्नी हातोडा या सगळ्या ज्या गोष्टी वापरल्या ना तेच संस्कार आहे. म्हणून हीच क्रिया तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या बाबतीत घडत असते. मग संस्कार घडवताना काही संस्कार आई घडवते, काही संस्कार वडील घडवतात, काही संस्कार गुरु घडवतात, आणि काही संस्कार जे आहेत ते संपूर्ण शास्त्र हे घडवत असतं, की आम्ही पोटात असल्यापासून हे संस्कार घडत असतात. बाळ कसं व्हावं, ते कोणत्या प्रकारे आचरण करणारं असावं, या सगळ्याचा उगम जो आहे तो आईच्या डोहाळ्यामध्ये तुम्हाला दिसतो. आईच्या वडिलांच्या आचरणातून वावरण्यातून या सगळ्याचा परिणाम संस्कार म्हणून घडत असतो. म्हणून असं म्हणलंय की याची सुरुवात कुठून करायची, संस्काराची सुरुवात करायची कुठून. तर काही जण काय म्हणले की तुम्ही विवाहापासून करा, कारण विवाह झाला की त्यानंतर मग पुढे प्रजा होणार आहे, आणि त्यानंतर मग पुढची संपूर्ण वाटचाल आहे, म्हणून तुम्ही सुरुवात विवाहापासून करा. काही जण म्हणतात असं नाही, जन्मापासूनच सुरुवात करा, म्हणून आम्ही त्याला म्हणतो जात कर्म. जन्मापासून सुरुवात करा. असे त्याच्यामध्ये थोडेसे मतभेद असं नाही, पण सुरुवात कुठून करायची असा भाग येतो. म्हणून आपण आज जो सुरुवात करणार आहोत ती जन्मापासून पेक्षा जन्माच्या आधीपासून आपण त्याचा विचार करूया. म्हणून याला म्हणतात आधान. गर्भ आधान इथपासून संस्काराला सुरुवात झाली. आपण म्हणजे उद्याच्याला शेवटी येणार ते विवाहावर येणार. बरं, शेवटी मंगल करूया ना. 16वा संस्कार सांगून झाल्यानंतर मजा नाही, पुन्हा काहीतरी मंगल व्हायला पाहिजे ना. म्हणून आपण तो संस्कार आहे विवाह संस्कार आपण उद्या शेवटी घेऊया, आणि सुरुवातही मंगलानेच करूया, मध्यही मंगलातच करूया, आणि शेवटही मंगलातच करूया. अर्थात मृत्यू हा सुद्धा मंगलच आहे, तो अमंगल नाहीये, तोही मंगलच आहे. पण हे जरी असलं तरी सुद्धा आपण सुरुवात कुठून करायची आणि काय करायचं याचा विचार करू. म्हणून पहिला जो विचार केला गेलेला आहे, कारण आपल्या पूर्व काळामध्ये विवाहाचं एक वय होतं. हो, काय होतं विवाहाचं वय? तर आमच्या कन्यादानामध्ये ती गोष्ट म्हटली, 8 वर्षा भवेत कन्या. मुलगी किती वर्षाची आहे? 8 वर्षांची.
पुत्रवत पालिता मया. आणि मी तिचं आता या मुलाला, नारायण स्वरूप असणाऱ्या मुलाला मी आता दान करतोय, कन्यादान. 8 वर्षाची असायची आणि तिला कन्या म्हटलं जायचं, कन्यादान. म्हणजे कन्या हे कुठपर्यंत आहे तिला अभिधान म्हणलं जातं, तर ते 8 वर्षापर्यंत आहे बरं का. पुढं 9 वर्षाची झाली बरं का, ती गौरी म्हणलंय तिला. नववर्षा गौरी, दशवर्षा रोहिणी मुलीचं नाव बरं का. हे कशा कशाने बदलत गेलं, त्या वयाप्रमाणे बदलत गेलं. आणि 10 पासनं आता ऊर्ध्वम रजस्वला, रजोदोष हा त्यानंतर तिला केव्हाही सुरू होऊ शकतो, 10 नंतर केव्हाही. म्हणून कन्यादान हा शब्द ज्यावेळी वापरला गेलेला आहे त्यावेळी खरोखरच ते अजून अज्ञान आहे, अबोध आहे, बाल्यावस्था आहे तिची. आणि त्यावेळी या गोष्टी घडत असत. सध्या आपण त्याचा फार विचार करायचं कारण नाही, कारण आपल्याला ते वय असं ओढून ताणून मागं आणता येणार नाही. सरकारनेच ते 18 ठरवलेलं आहे, त्यामुळे आपल्याला लगेच काही तिथून काही मागं आणता येईल अशातला भाग नाही. पण निदान असं म्हणावं लागतं की अरे ठरवलंय त्या तरी वयात तर करा. 18 तर 18, 19, 20. आता कुठं चाललोय आपण काही कळतच नाही बरं का. ते शिक्षणही संपत नाही, त्यानंतर ते सेटल होणंही संपत नाही. आणि त्यामुळे वयाच्या 30 वर्षापर्यंत 35 वर्षांपर्यंत लग्नच नाहीये. ही मोठी समस्या आहे. आणि त्यामुळे पुढे प्रजोत्पादन कसं होणार, काय होणार, असं आहे की अनेक ठिकाणं पाहून झाली ना की हेही ठिकाण बरं वाटायला लागतं, तेही ठिकाण बरं वाटायला लागतं. पण ज्यावेळी फार कळत नसतं ना आणि आई वडील सांगतात हे ठिकाण छान आहे बरं, आणि तो जो जीवात्मा आहे तो त्या ठिकाणी रममाण होतो, त्याला ते ठिकाणच आवडायला लागतं. हाच माझा परमेश्वर, अशी स्थिती त्याची निर्माण होते. कारण त्याला हा संस्कार, हा प्रकार तिथं होत असतो. रोप ज्या जागी आपण लहान असताना लावतो ना तिथं ते लवकर लागतं आणि तिथल्या वातावरणाशी ते लगेच मिळून घेणार होतं. मोठं झाड झालं ना की ते लागत नाही हो. आणि समजा जरी ते लागलं ना तरी तिथल्या वातावरणाशी ते जुळत नाही, त्याला लवकर फळं येत नाहीत. असं मोठं झाड जर इकडलं काढून दुसरीकडे लावलं ना तर त्या झाडाला लवकर फळं येत नाहीत, आणि आली तर थोडीच येतात. ही जी गोष्ट आहे ना आपण वनस्पतींच्या बाबतीत बघतो, हीच गोष्ट माणसांच्या बाबतीत आपण विचार करू शकतो. झाड मोठं झालं की इकडलं तिकडं गेल्यानंतर ते जुळत नाही तिथल्या वातावरणाशी. म्हणून लहानपणी विवाह होणं हा भाग एक त्यातला आहे. संस्काराची जमीन तयार करण्याकरता मी फक्त एवढी माहिती सांगितली. मशागत केल्यानंतर मग आपण बीज पेरतो, तद्वतच हा भाग आहे. म्हणून पहिल्यांदा त्याला म्हटलेलं आहे, कोणचंही कर्म जर व्हायचं असेल तर त्याला म्हणलं ऋतू शांत. पहिलं जे आहे गर्भाधान होण्यापूर्वी जो संस्कार आहे त्याला म्हणतात ऋतू शांत. म्हणजे त्या मुलीला ऋतू प्राप्त झाला. ऋतू प्राप्त होणं हे त्या मुलीच्या जीवनातला एक फार मोठा आनंदाचा आणि फार महत्वाचा असा क्षण आहे बरं का, ऋतू प्राप्त होणं. कारण तिला आता इथपासून स्त्रीत्व सुरू झालंय. ती आई आहे, जगाची आई आहे. आई म्हणून जी स्वरूप येणार आहे त्याची सुरुवात जी आहे ऋतूमधून आहे. म्हणून याला त्यांनी म्हणले ऋतू शांत. पहिला ऋतू केव्हा प्राप्त झाला, कोणत्या तिथीला प्राप्त झाला, कोणत्या नक्षत्रावर प्राप्त झाला, याच्यावर पुढच्या अनेक गोष्टी अवलंबून असतात बरं का. जसे आपण एक विवाह करायचा असेल
उपनयन करायचं असेल तर त्याला मुहूर्त बघतो. पण काही गोष्टी या नैसर्गिक होत असतात, त्या केव्हा होणार काय होणार हे सांगता येत नाही. हल्ली आम्हाला सांगतात बरं का की काही नाही, तुम्ही काय सांगताय, आम्हाला पाहिजे त्यावेळी आम्ही जन्म करू शकतो, सिझेरियन. बरं का, आम्हाला पाहिजे त्यावेळी आम्ही जन्म करू शकतो. अरे असं नाहीये. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही जन्म करायचं ठरवू शकता, पण त्या जन्माचे आधी 2 अवतार झालेले आहेत ते तुम्हाला कुठं माहिती आहे? मी भूतलावर जो अवतीर्ण होणार आहे, अगदी सांगू की आमची जन्मतारीख ही, आमची जन्मवेळ ही, हे आमचं जन्म ठिकाण, हे आम्ही अगदी मोठं तोंड करून सांगू शकतो. अरे बाळ, पण हा तुझा 3रा जन्म आहे, हा पहिला जन्म नाहीये. एकाच माणसाचा तो 3रा जन्म आहे. म्हणून आम्ही सूक्ष्मातून आपण स्थूलात आलोय की नाही. आपण सगळेजण सूक्ष्मातून स्थूलात आलोय आणि आपल्याला पुन्हा सगळ्यांना स्थूलातून सूक्ष्मात जायचंय. उलटा प्रवाह आहे. आणि ही जी क्रिया आहे, स्थूलातून सूक्ष्मात जाणं फार अवघड आहे बरं. अर्थात सूक्ष्मातून स्थूलात येणं फार सोपं आहे असं नाही. पण मला सांगा की आम्ही ज्या मोठ्या तोंडाने सांगतो की माझं हे जन्म ठिकाण आहे, ही जन्मवेळ आहे, जन्म हे आहे, अमुक तमुक, सांगता येईल का हो? मी आईच्या उदरात केव्हा गेलो, येईल का सांगता? जन्मतारीख, जन्मवेळ त्यावेळची सांगता येईल का हो? पण एवढं आम्ही म्हणू शकतो की माझा आत्ता जन्म झालाय, म्हणजे 9 महिने आधी कधीतरी मी आईच्या शरीरात प्रवेश केलेला असेल. ठीक आहे, पण तू वडिलांच्या शरीरात केव्हा गेला सांगता येईल का तुम्हाला? आणि ते स्वरूप किती सूक्ष्म असेल याचा विचार करा. म्हणून संस्कार हे वडिलांवर, संस्कार हे आईवर होतात. त्यावेळी होणारं अपत्य असतं ते खऱ्या अर्थाने संस्कारित होतं. म्हणून पहिला संस्कार आहे त्याला म्हणतात ऋतुशांत, आणि तो फक्त स्त्रीवरच केला जातो. पूर्व काळात काय व्हायचं की 8व्या वर्षी लग्न झालेलं असायचं, त्यावेळी तिला ऋतू प्राप्त नसायचा बरं का. त्यामुळे ज्यावेळी ऋतू प्राप्त होईल त्यावेळी नवऱ्याला बसवून, म्हणजे ते जोडपं बसून पहिली ऋतुशांत त्या जोडप्याकडनं व्हायची. परंतु आत्ता सध्याच्या काळात सुद्धा ऋतुशांत जी आहे ही आई, वडील आणि मुलगीला बसवून सुद्धा ऋतुशांत करता येऊ शकते. कारण ती मुलगी लहान आहे आणि सध्याच्या कायद्यानुसार तुम्हाला तिचा विवाह 18च्या आत करता येणार नाहीये. पण संस्कार आम्ही सोडू शकतो का हो? कशा करता सोडायचंय? काही कारण नाही. आम्ही आधी सुद्धा ऋतू प्राप्त झाल्यानंतर 5व्या दिवशी ऋतुशांत हा सुद्धा विषय आपल्याला करता येऊ शकतो. परंतु सगळ्या गोष्टीला काळ, वेळ, सगळ्या गोष्टींचं भान ठेवून जाणं हे आपल्याला क्रमप्राप्त आहे. म्हणून असं म्हटलंय की विवाहोत्तर जी पहिली पाळी होईल त्यावेळी 5व्या दिवशी ऋतुशांत करा. विवाह झाल्यानंतर पहिल्या पाळीनंतर 5व्या दिवशी ऋतुशांत करायची. कारण बीज पेरण्यापूर्वी आपण जशी जमिनीची मशागत करतो, आपण सगळेजण बघा जमीन नांगरून घेतो, त्यातले काही तण असेल, काही आणखीन बाकी असतील, सगळ्या गोष्टी स्वच्छ करतो. काय म्हणतो आणखीन बाकीच्या मला सगळ्या गोष्टी माहिती नाही, शेतीमध्ये आपण काय काय करतात. पण बीज पेरण्यापूर्वी त्या जमिनीवर आपण भरपूर संस्करण करतो की नाही, आणि मग आपण बीज टाकतो. तद्वतच स्त्री ही जमीन आहे आणि पुरुष हे बीज आहे. म्हणून पहिली जी शांत आहे त्याला म्हणलंय ऋतुशांत. म्हणून ज्या नक्षत्रावर विवाहानंतर त्या मुलीला ऋतू प्राप्त झालेला असेल त्या नक्षत्राची शांत केली जाते.
आणि याच शांतीला भुवनेश्वरी शांती असं म्हटलं जातं. आणि या भुवनेश्वरी शांतीची मुख्य देवता कोण असेल तर ती सूर्यनारायण म्हणजे गायत्री आहे बरं का. गायत्री ही देवी आहे. इंद्राणी आणि अशा देवतांना त्यांची पूजा अर्चा करून होम हवन करून पहिलं जर काही केलं जात असेल तर ऋतू शांत झाली आणि त्यानंतर गर्भाधान हा संस्कार त्यानंतर पुढे येतो. आणि या ऋतुशांतीच्या वेळी त्या मुलीचं किंवा ती नववधू जी आहे, आता नुकतं लग्न झालेलं आहे, तिला तिचं गर्भाशय जे आहे हे स्वच्छ शुद्ध उत्तम आणि योग्य असं होण्यासाठी म्हणून त्या मुलीच्या त्या स्त्रीच्या नाकपुडीमध्ये उजव्या नागपुडीमध्ये दूर्वांचा रस पिळला जातो. सुरुवात इथं झाली बरं का. म्हणून याला म्हणतात ऋतुशांत. दूर्वांचा रस का पिळला हो? दूर्वांमध्ये काय काय आहे? आपण गणपतीला या दूर्वा वाहत असतो बघा. रोज आपण गणपतीची ज्यावेळी पूजा करू किंवा आपण भाद्रपदातल्या गणपतीमध्ये ज्यावेळी पूजा करतो त्यावेळी आपण सगळेजण तुला दूर्वांकुर आवडतात म्हणून आपण दूर्वा वाहत असतो. पण गणपती बाप्पा जो आहे हा पृथ्वी तत्वाचा देव आहे हे आम्हाला किती जणांना माहिती आहे? गणेश हे पृथ्वी तत्वाचं दैवत आहे. म्हणून आम्ही भाद्रपदामध्ये गणपतीची मातीची मूर्ती करतो आणि त्याची पूजा करतो. प्रत्यक्षात ती गणपतीची पूजा नसून मातीची पूजा आहे, म्हणजे पृथ्वी तत्वाची पूजा आहे. ती गणपतीची पूजा म्हणजे पृथ्वी तत्वाची पूजा आहे. आणि त्याला आपण तिथे पहिल्यांदा दूर्वा अर्पण करतो. दूर्वे अमृत संपन्ने शतमूले शतांकुरे सर्वम हरतु पापानी दूर्वा दुःस्वप्न नाशिनी. दूर्वा जी आहे ना ही दुःस्वप्नांचा नाश करणारी आहे. दुःस्वप्नंच निर्भिर्दृष्टम सुस्वप्नम उपजायते. स्वप्न याला संकल्प म्हणताय बरं का. पुढचं दिसणार रात्री पडतात ती स्वप्न आणि दिवस पडतात ते संकल्प बरं का. मला पुढं काय जे दिसतंय आपण त्याला दिवा स्वप्न म्हणू. दिवसा पाहिलेलं स्वप्न. प्रत्येक माणूस स्वप्नच पाहत नसतो का हो? माझं असं व्हावं माझं तसं व्हावं हा जो विचार प्रत्येक जण करत असतो, ही जी क्रिया आहे हे दिवसा दिसणारं स्वप्न आहे ते चांगलं नको का? सुस्वप्न असावं. म्हणून दूर्वा जे आहेत, दूर्वांचा गुण काय आहे लक्षात आलं का बघा. दूर्वांकुर जे आहेत ना शतमूला शतांकुरा, 100 अंकुर येतात आणि 100 मुळं येतात. अशी वनस्पती तुम्हाला दुसरीकडे शोधून सापडणार नाही. पार वाळून गेलेली अशी अगदी दूर्वांची मुळं असतील ना, जरा पाणी पडू दे ते तरारतात, 4 दिवसात वर येतात. बघा कुठेही. आता सगळं रखरखीत आहे. पण मृग नक्षत्राची नुसता जर शिडकावा झाला ना की 4 दिवसात हिरवगार दिसायला लागतात. दूर्वा अंकुर येणं ही क्रिया जी आहे, दूर्वांकुरांचे हे जे गुण आहे हे नागपुडीमध्ये उजव्या नागपुडीमध्ये त्या स्त्रीच्या दूर्वांचा रस पिळला जातो. आणि मी अनेक ठिकाणी अनेक वेळा हे ऋतुशांत केलेली आहे किंवा गर्भाधान हा संस्कार ज्यावेळी केलेला आहे त्यावेळेला ही गोष्ट लक्षात येते. तो रस पिळल्यानंतर तो असा सहज जातो नाकातून आणि किंचित ठसका लागतो. ठसका लागला की समजायचा तो पोचला, तो गर्भाशयापर्यंत जाऊन पोचला दूर्वांकुर. म्हणून असं म्हणलेलं आहे आमच्याकडं नारायण उपनिषदामध्ये सहस्र परमा देवी शतमूला शतांकुरा. वेद दूर्वांकुराला देवी म्हणतो. श्रुती कोणालाही एकदम मान तुरे देणार नाही बरं का. एकदम सन्मान केलाय, हार घातलेत, तुरे घातलेत, ही गोष्ट वेद एकदम कोणाला देत नाही. तो पूर्ण तावून सुलाखून देतो. म्हणून त्यापैकी अरे साधी दिसणारी ही वनस्पती आहे पण याच्यातले गुण इतके आहेत. म्हणून आपल्याला सगळ्यांना सांगतो सद्बुद्धी प्राप्त व्हावी असं ज्यावेळी आपल्याला वाटतं ना, अरे मला लहानपणी कुणी काय केले असते संस्कार माहिती नाही,
पण मी आता मोठेपणी सुद्धा माझ्यावर संस्कार करू शकतो. जसे आपण दुर्वांकुर देवाला वाहतो ना, गणपतीला वाहतो ना, एक 4-5 दुर्वा खोडून खाऊन बघा, चावून चावून खायच्या. दुर्वामध्ये असणारे गुण सांगतो फक्त. रोज ही गोष्ट अगदी कोणत्याही वयात करून बघा. मला संस्कार सांगता सांगता थोडंसं विज्ञान सांगावं वाटतं, म्हणून ही गोष्ट करतो की आपल्या घरात, आपल्या घराच्या दारामध्ये हल्ली पुष्कळ जण फ्लॅटमध्ये राहतात. काय गॅलरी असेल, कुंडीमध्ये दुर्वा लावून ठेवा. रोज पाणी घालत जा त्याला. देवाची पूजा झाल्यानंतर ते तीर्थ त्या दुर्वांमध्ये घाला. दुर्वा ज्या उगवतात त्यातल्या एक 4-5 दुर्वा खुडायच्या आणि चावून चावून खायच्या. काय फायदा होतो? एकतर तुम्हाला डोक्यात येणारे विचार हे चांगले असतील. तुमच्या डोक्यात सतत चांगले विचार येतील. जशा दुर्वा वाढतात ना तसे विचार येतील. जशी दुर्वांची मुळं वाढतात आणि जसे अंकुर वाढतात तसे डोक्यातही चांगले विचार येतील आणि मुळातही चांगले विचार जातील. हा भाग दुर्वांकुरांचा आहे बरं. म्हणजे डोक्यात घाणेरडे विचारच येणार नाही. दुर्वांकुर जे आहेत हे सरस्वतीचं मूळ आहे. म्हणून वाणी शुद्ध होईल, वाणी चांगलं बोलेल बरं का, आणि वाणी हलकी होईल. तिथलं जडत्व निघून जाईल. दुर्वांकुराचे गुण आपण म्हणतो ना, त्या गणपतीला आपण बुद्धिदाता म्हणतो ना. तो दुर्वा खातो आणि बुद्धी देतो. स्वतः दुर्वा खातो आणि बुद्धी देतो. असा जो गणपती आहे त्याला आवडणार आहे या दुर्वांकुरांचा रस त्या स्त्रीच्या उजव्या नागपुडीत पिळला जातो आणि स्थान क्षेत्र जे आहे हे उत्तम केलं जातं. त्यानंतर असं सांगितलेलं आहे धर्मशास्त्रांनी सुद्धा की गुरु शुक्रांचे अस्त असताना आधान होऊ नये. म्हणून आपले मुहूर्त सुद्धा जे असतात, बाबा शुक्राचा अस्त आहे, आता मुहूर्त नाहीत बघा. आता आहेत का फाल्गुन महिन्यात मुहूर्त? आणि आपण सगळेजण ती गोष्ट पाळतो की नाही, किंवा शुक्राचा अस्त आहे, लग्न नाही. पुण्या मुंबईतले लोक केव्हाही करतात. हॉल मोकळा आहे ना, लग्न लावा, ही गोष्ट आहे. पण पुढची प्रजाही तशीच होती हो. मुळात त्यांनी काय सांगितलंय की गुरु शुक्राच्या उदयाच्या काळामध्ये जर विवाहाधिक कर्म केलं तर पुढचं आधान आहे ते त्याच्या अस्तात होणार नाही. गुरुची कृपा राहील, शुक्राची कृपा राहील. म्हणजे रश्मी आहे, रश्मी म्हणजे तेज आहे, ते त्या गर्भाला त्याचं पोषण मिळेल. म्हणून गर्भाधान ज्यावेळी व्हायचं असेल पुढे, म्हणजे त्या पती पत्नींनी विचार करायचा की शुभ वेळी गर्भाधान व्हावं. आधान केव्हाही होऊ नये. आपण माणूस आहोत, आपण पशु नाही आहोत. त्यामुळे त्यांनी स्पष्ट केलेला आहे उल्लेख की दिवसा कधीही गर्भाधान होऊ नये बरं का. गर्भाधान हे रात्रीच व्हावं आणि ते अपरात्रीही होऊ नये. केव्हा तरी रात्री 2 वाजता 1:30 वाजता असंही होऊ नये. पूर्व रात्रीतच व्हावं. उल्लेख आहे. म्हणजे याच्यामध्ये धर्मशास्त्र जे सांगतं ना, याचं कारण असं आहे की आधान ज्यावेळी होणार आहे त्यावर पुढचं ते जे जी प्रजा होणार आहे, जी पुत्र होईल, कन्या होईल, ती त्या प्रकारची असेल. दिवसा जर आधान झालं तर काय होईल? मुळात शरीरशास्त्राप्रमाणे दिवसा आधान होत नाही. माणसांच्या बाबतीत दिवसा आधान होत नाही. पण चुकून झालं तर काय होतं? तर होणारं अपत्य कुष्ठरोगी होतं. म्हणून दिवसा आधान कधीही होऊ नये ही गोष्ट आई वडिलांनी सुद्धा आपल्या जाणत्या मुलांना सांगायची असते. अपत्य प्राप्ती जी व्हायची असेल तर त्याचं बीजारोपण सुद्धा रात्रीच व्हायला पाहिजे, ते दिवसा होऊ नये. आणि याचं कारण आहे रात्री का व्हावं, तर त्यावेळी चंद्राचा प्रकाश आहे. सूर्याचा प्रकाश कितीही चांगला असला ना तरी त्यात रखरखीतपणा आहे. चंद्राच्या प्रकाशात शीतलता आहे.
होणारं जे अपत्य आहे ते प्रकाशमान असेल पण सात्विक असेल, त्याचा स्वभाव जो आहे सगळ्यांना आवडेल असा असेल. कित्येक वेळा बघा, आपण खूप विद्वान, खूप मोठी मोठी माणसं बघतो, पण ती तामसी स्वभावाची असतात. त्यांच्या स्वभावामध्ये आपल्या सगळेच स्वभावांचं दर्शन व्यासपीठावर नाही घडत. इथे एखादा माणूस खूप चांगला दिसत असेल, खूप चांगलं बोलत असेल, पण त्याचा खाजगी स्वभाव फार तापट असेल, तो लवकर शीघ्रकोपी असेल. अनेक गोष्टी जे पैलू जे आहेत हे संस्कार रूपाने जर घडायचे असतील, आपण जे म्हणतो ना की काम टाकून द्या, क्रोध टाकून द्या, हे मद मत्सर लोभ या सगळ्या गोष्टी टाकून द्यायच्या असतील तर त्या आधानापासून टाकून दिल्या पाहिजेत. म्हणजे माझा मुलगा कोण व्हावा, कसा व्हावा, याची सुरुवात जी आहे ती आईबापांनी आधीपासून ठरवायची आणि ती यासाठी संस्कार वाचून ठरवायचे. म्हणून पहिली ऋतुशांत झाली आणि ऋतुशांतीनंतर दुसरं काय झालं तर गर्भाधान झालं. म्हणून आधान होताना सुद्धा असं म्हटलेलं आहे की पाळीनंतर, बरं का, म्हणजे ऋतुदर्शनानंतर पहिले साधारण 8 दिवस, 1 आठवडा हा सोडून द्यायचा आणि त्यानंतर समतिथीवर जर आधान झालं तर पुत्ररत्न होतं. विषम तिथीवर जर आधान झालं तर कन्यारत्न होतं. इतकं सोपं साधं सांगितलेलं आहे. आधान होताना सुद्धा अमावास्या, कृष्ण चतुर्दशी, मघा नक्षत्र, मूळ नक्षत्र अशी नक्षत्र सुद्धा वर्ज करावीत असं सांगितलेलं आहे. आधान केव्हाही होऊ नये. ज्येष्ठा नक्षत्र, मूळ नक्षत्र, मघा नक्षत्र, कृष्ण चतुर्दशी, अमावास्या, चतुर्थी, एकादशी, नवमी या तिथी वर्ज कराव्यात. तुम्ही म्हणाल काय चाललंय हो, हे वर्ज करा, ते वर्ज करा, हे करा, ते करा. खरं आहे, त्याला कारण आहे. कारण चतुर्थी, नवमी आणि चतुर्दशी या तिथी आहे तिने रिक्ता तिथी असं म्हणतात. रिक्त म्हणजे मोकळं होणं. होणारं अपत्य हे मोकळ्या डोक्याचं पाहिजे का? त्याची बुद्धीने भरलेलं पाहिजे की नाही भांड ते? होणारं अपत्य हे सुस्वरूप असू दे ना. म्हणून वाढता चंद्र जो आहे ना तो अतिशय चांगला, बरं का. म्हणजे पौर्णिमेकडे जाणारा जो चंद्र आहे हा उत्तम. कलेकलेनी वाढणं, द्वितीयेपासून पौर्णिमेपर्यंतचा जो कालखंड आहे हा आधानासाठी फार छान काल आहे, बरं का. आणि जास्तीत जास्त म्हणलंय की कृष्ण पक्षातली पंचमी इथपर्यंतचा काळ अतिशय सुंदर आहे. म्हणजे हे द्वितीयेपासून पंचमी पर्यंत 19 दिवस मिळतात. या काळात जर आधान झालं, पूर्वरात्रीमध्ये झालं, पूर्वरात्री म्हणजे 9 ते 12 या काळामध्ये, बरं का, तर होणारं अपत्य आहे हे जास्ती काळ तरुण राहतं, बरं का. नाहीतर अकाली वृद्धत्व येणारी आता आपल्याला पुष्कळ मुलं दिसतात. वय वर्ष 16 केस पिकायला लागले, वय वर्ष 18 टक्कल पडायला लागले. आणि हे आता आपल्याला ही गोष्ट दिसतीये, प्रत्यक्ष दिसते, बघा तुम्ही. आणि वय वर्ष 25 किंवा 30 याच वयामध्ये त्याला अनेक दुखणी लागायला लागतात. वयाच्या 35व्या वर्षी दात पडायला लागतात. वयाच्या 13-14व्या वर्षी चष्मा लागतो. आणि केव्हाही कुठेही बारीक सारीक धडपडला तरी लगेच हाड मोडतं. ही जी क्रिया आहे याचं मुख्य कारण आहे की आधान योग्य वेळी झालं नाही, पुढची क्रिया बिघडली. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, साधा सोपा उपाय. जसं मी दुर्वांकुराचं सांगितलं ना, तसंच गर्भवती स्त्रिया गर्भ आधान झाल्यानंतर त्या स्त्रीने रोज विडा खावा, पान खावं, बरं का. तंबाखू नाही, पान अवश्य खावं.
आणि सगळ्यांना सांगतो रोज एक पान अवश्य खावं. म्हणजे विडा जो म्हणतो ना आपण, 2 पानं, चुना, कात, सुपारी किंवा बडीशेप ही गोष्टी असलेला असला विडा जो आहे हा प्रत्येक माणसाने रोज खावा. विडा निषिद्ध नाही. आपण काकड आरतीत म्हणतो ना, विडा घ्या हो नारायण कृष्ण जगत्र जीवन. विडा जो आहे, अहो आमच्या प्रत्येक देवपूजेमध्ये आपण विड्यावर पानं ठेवतो, सुपारी ठेवतो आणि त्याच्यावर पाणी घालतो की नाही. हे मुख्य कारण सांगितलेलं आहे. तांबूलम पातू ऐश्वर्यमस्तु. विडा खाल्ल्यामुळे काय होतं तर ऐश्वर्य मिळतं. ऐश्वर्य मिळणं म्हणजे शारीरिक सर्व प्रकारचं सुख, शारीरिक सर्व प्रकारचं बल, त्याच्यामध्ये बुद्धी आली, हाडांचं तेज आलं, हाडं बळकट होणं ही क्रिया चुन्यामध्ये आहे बरं का. कॅल्शियम आईच्या पोटात असल्यापासून मिळालं पाहिजे. आणि विडा खाल्ल्यानंतर जो लाल रंग येतो ना तो रक्तात मिसळतो. अहो शुक्रशोणितापासून ही उत्पत्ती आहे की नाही, पाण्यातून उत्पत्ती आहे. केव्हा काय झालं कळतं का हो पहिल्यांदा. पण पाण्यातून उत्पत्ती आहे, पण पाणी सुद्धा शरीरातलं आहे, त्याचा संबंध रक्ताशी आहे. म्हणून पान खावं. सध्या जर म्हणलं ना, एक प्रेग्नन्सी झाली, गर्भाधारणा झाली की स्त्रिया ज्या आहेत त्या स्त्रीरोग तज्ञांकडे जातात. मग त्या म्हणतात या गोळ्या घ्या, त्या गोळ्या घ्या, हे औषध घ्या, ते औषध घ्या. मुळात गर्भधारणा ही व्याधी नाहीये हो. गर्भधारणा हा निसर्ग आहे. त्यामुळे नैसर्गिक गोष्टी करत चला. सहज सांगतो, त्याच्यातूनच एक भाग आला म्हणून. एकदा सहज मी पेपर वाचत असला. आता हल्ली वाचत नाही बरं का, पूर्वी वाचत असतानाची गोष्ट आहे. महाराष्ट्र टाइम्स मध्ये एक हे आलेलं होतं की मुंबईमध्ये अमुक अमुक स्मशानभूमीचा लिलाव ग्लॅक्सो कंपनीने घेतला. म्हणून मी वाचलं, काय हो काय म्हणतायत, ग्लॅक्सो कंपनीला स्मशानभूमीचा लिलाव घ्यायचं काय कारण. आणि मग लक्षात आलं की स्मशानभूमीतली हाडं ग्लॅक्सो कंपनी त्यांची पावडर करून ती गोळ्यात भरून तुम्हाला कॅल्शियमच्या गोळ्या म्हणून देते. माणसांची हाडं त्याची पावडर ती आम्हाला मिळत होती. त्याच्यावर खूप मोठा गदारोळ झाला पुढे. म्हणून ते म्हणले आता आम्ही माणसांची देणार नाही, आम्ही तर जनावरांची देऊ. म्हणून आज सुद्धा मिळणाऱ्या कॅल्शियमच्या म्हणून गोळ्या ज्या असतात त्याच्यामध्ये हाडांचीच पावडर असते. म्हणून नैसर्गिक कॅल्शियम कशातून मिळतं तर विड्यातून मिळतं, पानातून मिळतं बरं का. म्हणून आमच्याकडे पूर्वापार पद्धत आहे बघा की पान खायचं आणि आला गेला जो असेल ना त्याला पान द्यायचं. मान आणि पान हे जे आहे ना याच्यात ती गोष्ट आली. म्हणून विड्यामुळे आमच्या शरीरात काय येतं, हाडं आमची बळकट करण्याचं काम विड्याच्या पानामध्ये. किती सोपं आहे, साधं आहे बघा ना. आणि तो लाल रंग जो आहे ना तो त्वचेवर येतो. येणारं बालक आहे लाल बुंद असेल की सकाळच्या उगवत्या सूर्याप्रमाणे आरक्त वर्ण ज्या मुखचंद्रमाचा असेल असं जे बाळ येतं ना, विडा खाल्लेला असेल आईने संपूर्ण 9 महिन्याच्या काळामध्ये, त्याचं वजन भरपूर असतं. भरपूर म्हणजे त्रास देईल इतकं भरपूर नसतं. नाहीतर सध्या व्हिटॅमिनच्या गोळ्या देतात, हे द्या ते द्या ते द्या. ते बाळ जे आहे ते सुखप्रसूती होत नाही देणार, तसंही नाही होता काम. सगळं कसं बरोबर. म्हणून गर्भाधान झाल्यानंतर ज्या ज्या काही गोष्टींचं हे करायचंय त्यामध्ये पथ्य जी पाळायची त्यात सात्विक आहार असला पाहिजे. पतीनी पत्नीला विचारायचं तुला काय खावं वाटतंय, तुला काय पाहावं वाटतंय, तुला कुठं जावं वाटतंय. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या मृदू स्वभावामध्ये विचारायच्या आहेत आणि त्या त्या गोष्टी तिच्या पूर्ण करायच्या आहेत. त्यालाच आपण डोहाळे म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ आई साहेबांच्या जेव्हा उदरात होते त्यावेळी डोहाळे काय लागलेले होते. ज्यावेळी
राजांनी विचारलंय की तुला काय वाटतंय, कुठली गोष्ट खावी वाटतेय, काय पाहावं वाटतंय. कारण त्यावेळी जिजाऊ आई साहेबांनी रामायण वाचलेलं आहे, महाभारत वाचलेलं आहे, पुराण वाचलेली आहेत आणि सात्विक आहार आहे. त्याचा परिणाम, मला धनुष्यबाण आणून द्या आणि मी या सगळ्यांचं पारिपत्य करते. त्यावेळेचं कोण काय होतं आपल्याला माहिती आहे. जी गोष्ट कौसल्येला होत होती, रावण मारायचा म्हणून रामायणात उल्लेख आहे बघा, तशी गोष्ट जिजाऊ आई साहेबांना होत होती. आज किती जणांना असे डोहाळे लागतात हो. मला किनी गडे असं वाटतंय की चौपाटीवर जावं आणि भेळ खावी, वडापाव खावा असं वाटतंय. असं जर व्हायला लागलं तर होणारी प्रजा आहे ती कटोरा घेऊनच नाही का येणार. भिक्षांदेही. प्रजा उत्तम होणं कशी पाहिजे हे आई बापांनी ठरवायचंय. आणि हे जे संस्कार आहेत हे जर द्यायचे असतील, हे जर ठरवायचे असतील तर याची सुरुवात जी आहे ऋतुशांत झाल्यानंतर गर्भाधान. गर्भाधानामध्ये ही गोष्ट सगळी होते. आम्ही ज्यावेळी हे करतो ना, गर्भाधान झालं त्यानंतर तिला दुसरा महिना, तिसरा महिना, चौथा महिना, हळूहळू हळूहळू हे दोहद सुरू झाले. आणि त्यानंतर 6वा महिना लागला ना की एक संस्कार पुढे येतो. आणि 6व्या महिन्यातला जो संस्कार आहे त्याला म्हणतात पुंसवन सीमंतोन्नयन. या संस्काराचं नाव आहे, लक्षात ठेवा हा, पुंसवन आणि सीमंतोन्नयन. तुम्ही म्हणाल फार अवघड अवघड तुम्ही शब्द वापरताय हो. आता सांगितले तसेच असणार, पण मी त्याचं विश्लेषण केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल काय आहे पुंसवन म्हणजे काय. तर पहिल्या महिन्यापासून 6व्या महिन्यापर्यंत देह वाढत असतो. शरीरामध्ये देहाची वाढ होत असते. मस्तक होईल तयार, नाक, डोळे, कान सगळ्या संपूर्ण हा अस्थिपंजर सगळं तयार होईल. पण याच्यामध्ये 6व्या महिन्यामध्ये आत्मा प्रवेश करतो. आत्म्याचा प्रवेश 6व्या महिन्यात होतो. मग तिथपर्यंत आत्मा नव्हता का हो? अहो आत्मा होताच. आत्मा त्याही वेळी होता, आधीही होता, मगही आहे. आत्ता तुमच्या आमच्या शरीरात आत्मा आहेच की कुणाला दिसतोय तो? या देहाचा मालक कोण आहे? तो आत्माच आहे ना. पण त्याचा प्रवेश होतो म्हणजे त्याची जाणीव व्हायला लागते. आतापर्यंत त्याची जाणीव होत नव्हती. 6व्या महिन्यापासून आत्मा मी आलोय हे दर्शक अशा ज्या घटना आहेत, हालचाल ही त्यापासून सुरुवात होते. 6वा महिना. म्हणून इथे पुंस्त्व, पुंस्त्व याचा अर्थ पुरुषत्व नाही. नाहीतर तुम्ही जर म्हणाल ना की सगळी पुरुष प्रधान संस्कृती आहे, आपल्याला नावं ठेवायला खूप जागा आहे, पण तसं नाहीये. पुंस्त्व याचा अर्थ तेज, स्त्रीत्व याचा अर्थ चंद्र आणि पुंस्त्व याचा अर्थ सूर्य. सूर्य हा पूर्ण पुरुष आहे आणि चंद्र हा पूर्ण स्त्री आहे. म्हणून तिला कला आहेत. नटणं, थटणं, मुरडणं या सगळ्या ज्या क्रिया आहेत ना, या चंद्राच्या कला आहेत, त्या स्त्रीकडे आल्या आहेत हो. हल्ली पुरुषच त्या कला घेऊ लागले. म्हणून आम्ही लग्न लावायला जातो ना, तर मुलींना मेकअपाला जेवढा वेळ लागतो ना त्याच्यापेक्षा जास्त वेळ हल्ली मुलं घेतात त्यांचा मेकअप करण्यासाठी. माणसं येतात त्याचा मेकअप करायला बरं का, काय काय थापत असतात चेहऱ्यावर, काय काय करतात बुवा. तो मुलगा काही विवाहाच्या मुहूर्ताच्या वेळेपर्यंत काही ताब्यात येत नाही. त्याचं सगळं ते चाललेलं असतं. अहो टिकत नाही होते. त्याच्यावर हा व्हिडिओचा प्रकाश झोत पडला ना की घाम आल्यावर सगळं ते निघून जातं. म्हणून नैसर्गिक जो
मेकअप आहे ना, तो आई बापानी आधीच करून पाठवायला लागतो. जातीच्या सुंदरा काहीही शोभते, ही जी क्रिया आहे ही आई बापाने आधीपासून करून पाठवायची. सुंदर बालक जन्माला येईल, ते बुद्धिमानही असेल आणि ज्ञानवानही असेल, सुदृढही असेल. 6व्या महिन्यामध्ये पुंसवन नावाचा एक संस्कार आहे. हे या दोघांनी पती पत्नींना बसवून पुंसवन सीमंतोन्नयन संस्काराख्यं कर्म करिष्ये. बीजगर्भ समुद्भव एनो निबर्हणद्वारा, या बीजामध्ये बीज रूपाने असणारा जो गर्भ आहे याच्यावर संस्कार करण्यासाठी म्हणून मी ह्या पुंसवन संस्कार करतोय. या पुंसवन संस्काराची देवता आहे धाता. नाव पहिल्यांदाच ऐकलं असेल. धाता, पूषा, सिनीवाली, राका अशा ज्या वेगवेगळ्या देवता आहेत की ज्या गर्भामधल्या अपत्याचं संरक्षण करतात. आणि त्यातली मुख्य देवता ज्याला म्हणतात धाता. धाताचा अर्थच असा आहे की जो धारण करतो आणि धारण केलेल्याला वाढवतो, त्याला म्हणतात धाता. आणि धाता हे सूर्याचंच वेगळं नाव आहे, कारण मंत्रात असं म्हणलंय धाता राती सविते दंजुषंताम प्रजापतिर निधिपतिर्नो अग्नी. प्रजापती, निधिपती, अग्नी, सविता ही सगळी सूर्याची नाव आहेत. पेरलेल्या बीजाला तुम्ही पाणी घालायचं काम कराल, पण सूर्य दर्शन झालं नाही ना तर ते बीज वर नाही येणार. आलेले जे बीज आहे त्याला कितीही तुम्ही भरपूर घनघोर वृष्टी होत राहिली तर ते आहे तिथंच पीक राहील, कुजून जाईल. पण त्याला सूर्यप्रकाश म्हणजे घात मिळणं जो म्हणतात ना, ते घात हा शब्द धात वरून आलाय बरं का. अपभ्रंशाने ज्या काही गोष्टी होतात ना त्याच्यात धारणा किंवा त्याला धाता, त्याच्यातलं पुंस्त्व वाढवणं, बीज येण्यासाठी लागणारी जी पहिली जी पूर्वतयारी आहे पिकामध्ये सुद्धा ती धाता ही देवता करत असते. आणि तेच काम 6व्या महिन्यात या बाळाच्या ठिकाणी हे पुंस्त्व येण्यासाठी कर्म केलं जातं. इथे पुन्हा त्या स्त्रीच्या गर्भिणीच्या नागपुडीमध्ये पुन्हा एक रस पिळला जातो. तो दुर्वांकुरांचा रस आहे. आणि वटांकुरम प्रपीड्य, वडाची ज्या पारंब्या असतात की नाही, वडाच्या पारंब्या त्यांना अगदी पुढे असे कोळे कोळे कोंब येतात. ते कोंब तोडून आणायचे आणि ते आणि दुर्वा यांचा कुटून केलेला रस आहे तो त्या मुलीच्या नागपुडीत घालायचा. पुंसवन संस्कार वर्ग. काय झालं, या सगळ्या गोष्टी आमच्या वडिलांनी केलेल्या होत्या, आमच्या आजोबांनी केलेल्या होत्या, आमच्या मुलांच्या वेळी केल्या. आणि ते करत असताना करण्यापूर्वी वाचलं ते, अरे याचा काय उपयोग आहे, याचा काय उपयोग आहे. आणि मला खूप सारखं वाटत होतं, अरे आपण वेदाध्ययन केलंय, आपल्या मुलांनीही वेदाध्ययन केलं पाहिजे असं मला त्यावेळी वाटत होतं सारखं. आणि पुंसवन सीमंतोन्नयन केलं, मुलगा झाला पुढे आणि त्यांनी वेदाध्ययन केलं. म्हणजे तुम्हाला मुलगा काय व्हावा हे जे वाटत असेल ना, त्याचं बीजारोपण तुम्ही गर्भात असल्यापासून करू शकता. एखादा डॉक्टर असेल, त्याला वाटेल की माझा मुलगा डॉक्टर होऊ दे, तू संकल्प तसा कर आणि हेच रसायन पत्नीच्या नागपुडीत घाल, तुझा मुलगा डॉक्टर होईल. एखादा म्हणेल माझा मुलगा इंजिनियर व्हावा, एखादा म्हणेल माझा मुलगा कृतिशील शेतकरी होऊ दे, की जो कृषीमधूनच अनेक गोष्टींची निर्मिती करेल, तसा होईल. म्हणजे संस्कार जे असतात ते तुम्ही ठरवाल ते घडवणं. मला सांगा, कुठलाही माणूस असं म्हणणार नाही की माझा मुलगा दरोडेखोर होऊ दे म्हणून. कुठलाही माणूस असा म्हणणार नाही की माझा मुलगा व्यसनी होऊ दे म्हणून. कुणी म्हणेल का हो? व्यसनी माणूस सुद्धा म्हणेल मला मुलगा चांगला पाहिजे. चोर सुद्धा म्हणेल माझा मुलगा चोर होता कामा नये,
कारण सद्गुण जे असतात, सगळ्या प्रकारचे चांगले गुण असतात, हे सगळ्यांनाच आवडत असतात. अहो संस्कार झाले, त्या कयाधूवर संस्कार झाले, प्रल्हाद जन्माला आला, हिरण्यकश्यपू गेला याला तुमच्या तपश्चर्या करायला, पण नारदानी कयाधूला अशा ठिकाणी ठेवलीये की तिच्या गर्भावर नारायणाचे संस्कार झाले. ही क्रिया जी आहे, अभिमन्यू गर्भात होता पण त्याने चक्रव्यूह भेद ऐकला न हो. सुभद्रा हुंकार देत होती आणि गोपाल कृष्ण चक्रव्यूहाचा भेद सांगत होते. आत हुंकार सुभद्रा नव्हती देत, अभिमन्यू देत होता. गर्भसंस्कार ही जी क्रिया आहे, याच्यात पुंसवन हा संस्कार अतिशय महत्वाचा आहे. एखाद वेळी तुम्हाला ऋतुशांत करायला जमलं नाही, गर्भाधान संस्कार करायला नाही जमलं तरी पुंसवन संस्कार अवश्य करावा. 6व्या महिन्यात जमलं नाही तर तो 8व्या महिन्यात करावा. योग्य दिवस, शुभ दिवस बघून त्यात पुरुष वार म्हणून सांगितलेले आहेत. त्यात मंगळवार, गुरुवार आणि रविवार हे 3 पुरुष वार आहेत. या 3 वारामध्ये शुभ तिथी बघून पुंसवन आणि सीमंतोन्नयन हा संस्कार करायला सांगितलेला आहे. हा संस्कार झाला तर होणारं जे अपत्य आहे हे अत्यंत तेजस्वी, बलवान आणि कुलाचं नाव मोठं करणारं असतं, म्हणून त्याला कुलदीपक असं म्हणतात. आणि विरुद्ध वागणारा ज्याला आपण कुलांगार म्हणतो, म्हणून कुलदीपक आमच्या घरात यावे म्हणून पुंसवन हा संस्कार सांगितलेला आहे. पुंसवन संस्कारामध्ये हातामध्ये त्या स्त्रीच्या हातावर दही घातलं जातं. पुंसवन संस्कार खूप मोठा आहे, एकच संस्कार खूप वेळ खाईल, पण त्यातला प्रमुख जो भाग आहे तो सांगतो. तर त्या मुलीच्या हातावर, हे जर बाकी काही करायला जमलं नाही, तुम्हाला त्यासाठी गुरुजी भेटले नाहीत, बाकी सगळ्या गोष्टी नाही जमल्या, तर एवढं जरी करता आलं की वडाचा आणि दुर्वांचा रस पत्नीच्या नागपुडीत पिळायचा, शुभ दिवस तेवढा बघून घ्या आणि तिच्या हातावर दही घालायचं, त्याच्यावर सातू ठेवायचा. 2-3 शाखांप्रमाणे, शाखा भेदाप्रमाणे सांगितलेलं आहे. सातू आणि त्याच्या दोन्ही बाजूला एक एक उडीद ठेवायचा, म्हणजे पुरुष अंडाकृती असं ते करायचं आणि त्याच्यावर पुन्हा दही घालायचं. आणि तिला सांगायचं, पतीने विचारायचं, किम पिबसी, तू काय पितीयस? ती म्हणते पुंसवनम. तो पुन्हा विचारतो, किम पिबसी, पुंसवनम, आणि मग तिथे प्राशन करते. असं 3 वेळा करायला सांगितलेलं आहे. दुसऱ्या शाखा भेदाप्रमाणे असेही सांगितलंय की गहू ठेवावा आणि गव्हाच्या दोन्ही बाजूला मोहरीचा एक एक दाणा ठेवावा आणि त्याच्यावर पुन्हा दही घालून ते प्राशन करावं. त्याला म्हणतात पुंसवन. पुंस्त्व म्हणजे होणारं अपत्य जे आहे हे तेजस्वी व्हावं, यशस्वी व्हावं, कीर्तिमान व्हावं, अशासाठी हे पुंसवन ही गोष्ट करायला सांगितली. आणि त्यावेळीच 6व्या किंवा 8व्या महिन्यामध्ये ही जेव्हा गोष्ट असते त्यावेळीच पत्नीची पूजा पती करतो. हा प्रसंग फक्त एकदाच येतो बरं का. पत्नीला पुढे बसवलेली आहे, पती समोर, म्हणजे पूजक आणि पूज्य ही जी हा विचार, एरवी पत्नी पतीला नमस्कार करे. पत्नीच्या दृष्टीने पती हा देव आहे. पण इथे या पुंसवन संस्कारामध्ये, म्हणून सगळ्या स्त्रियांनी अवश्य ही लक्षात ठेवा गोष्ट, की आयुष्यात एकदा वाकलेत बरं का माझ्या पुढे. हल्ली रोजच वाकवतात, ती गोष्ट वेगळी, पण ही गोष्ट जी आहे हे ती पत्नी त्यावेळी समोर बसलेली, पती तिला हळद कुंकू लावतो, पती तिला हार घालतो, डोक्यावर जाळी घातलेली असते. जाळी म्हणजे फुलांची बघा, की मस्तक सुद्धा सुशोभित करायचंय. त्या वेणीवर त्या जाळीचा एक भाग येतो, तो शेपटायचा असतो, फुलांची माळ तिथेही येते. त्यावेळी तो हिरवा चुडा भरलेला असतो आणि पत्नीचं ओटी भरण पती करतो. तिला साडी,
काय साडी चोळी म्हणू. त्यानंतर नारळ आणि आणखीन 5 फळं घेऊन गव्हाणी पत्नीची ओटी पती भरतो. ओटी भरण तिथं म्हणतात बरं का. आणि हे अठांगुळ या नावाने प्रसिद्ध आहे बघा. अठांगुळ त्यालाच पुंसवन सीमंतोन्नयन 6व्या किंवा 8व्या महिन्यात करायचे हे आहे. आधी 6व्याच महिन्यात सांगितलंय, परंतु आम्हाला लेट करायची सवय खूप लागली आहे आणि त्यामुळे 8व्याच महिन्यात हे कर्म करायचं असतं असा एक रूढी पडून गेली आहे. पण मुळात ही गोष्ट 6व्या महिन्यातली आहे. 6 किंवा 8 झालं. पुंसवन झालं, ओटी भरण झालं, तिची आरती करायची पतीनी करायची बरं का. आणि मग सुवासिनी करायची. औक्षण करायचं सुवासिनीनी मग करायचं, पण आधी पतीनी करायचं. आणि तिला नमस्कार करायचा आहे. तो नमस्कार पत्नीला नाहीये, तुझा जो वंशाचा दिवा तिच्या पोटात वाढतोय त्याला नमस्कार करायचा. म्हणजे तुम्ही बीज रूप सूक्ष्म रूप असलेल्या आपल्या कुलाचा जो पुढचा जो दीपक आहे त्याला पिता इथं नमस्कार करतोय बरं का. ही गोष्ट आधी झालेली असली ना तर पुत्र पुढं पित्याला कायम जन्मभर नमस्कार घालतो बरं का. संस्कार ही जे आहेत ना हे का करायचे याचं बीज इतक्या ह्याच्यात आहे, ते अदृष्टात आहे. अजून बाळ कसं आहे काय माहितीये का हो? ते सरळ नाकाचं आहे का नकट्या नाकाचं आहे माहितीये का हो? ते काळं आहे का गोरं आहे माहितीये का हो? पण तरी सुद्धा माणूस तिथपासून त्याच्यावर प्रेम करायला लागलेला असतो आणि जसं असेल तसं तो माणूस स्वीकारत असतो. बघा, तुम्ही ठरवू शकता की मला अशा टाईपचं पोर पाहिजे, त्याचं नाक असं असलं पाहिजे, त्याचे डोळे असे असले पाहिजे, असं ठरवू शकतो का आपण? पण जे भगवंतानी दिलेलं आहे ते त्या आईला अत्यंत प्रिय असतं ते बालक, कारण ते संस्कार घेऊन आलेलं असतं. म्हणून काही अदृष्ट संस्कार आणि काही दृष्ट संस्कार, काही मंत्रांनी केलेले आणि काही आपोआप घडलेले, काही ऋतुमानाप्रमाणे घडलेले संस्कार, या दोन्हीचा परिणाम होऊन बालक तयार होत. दुसरा जो संस्कार आहे, जरा आम्ही थोडा जलद जातोय कारण आपल्याला 16 पूर्ण करायचे, म्हणून त्याच्या पुढचा जो संस्कार येतो त्याचं नाव आहे सीमंतोन्नयन. पुंसवन आणि सीमंतोन्नयन. सीमंत म्हणजे काय की डोक्यावर, स्त्रीच्या डोक्यावर जो भांग आहे ना, वेणी घालायची झाली तर ह्या मधून जो भांग आहे की नाही याला म्हणतात सीमंत. म्हणून उत्तर भारतामध्ये बघा पुष्कळ वेळी की कुंकू जसं लावतात ना तेव्हा लग्नाच्या वेळी मांग भरो असं म्हणतात, त्याला ते भांगाला मांग म्हणतात. आणि इथं तो पती पत्नीच्या याच्यामध्ये भांगामध्ये कुंकू भरतो. आणि आज तुम्ही उत्तर भारतामध्ये मध्य प्रदेशात जा, उत्तर प्रदेशात जा, सगळीकडे स्त्रिया ज्या आहेत त्या कपाळालाही कुंकू लावतात आणि भांगामध्येही कुंकू भरतात. कारण भांग जो आहे ना ती सरस्वती आहे. डोक्याची एक बाजू आहे ही गंगा आहे, दुसरी बाजू आहे ही यमुना आहे, आणि मधली जी आहे ती गुप्त रूपाने राहणारी ती सरस्वती. इथंच दिसते सरस्वती पण पुढे ती वेणीमध्ये गुप्त झाली बरं का, म्हणून त्याला त्रिवेणी म्हणतात. आपण ज्या वेळेला प्रयागला जातो ना तर प्रयागला तीर्थयात्रेमध्ये वेणीदान म्हणून एक संस्कार असतो बरं का. वेणीदान एक विधी आहे की जशा त्या तिथं त्रिवेणी आहेत ना, गंगा यमुना सरस्वती, तशा या त्रिवेणी माझ्या पत्नीच्या मस्तकामधून सतत आहेत. म्हणून त्या शेपटीमध्ये जो एक शेपटा आहे ना, वेणी घातली आहे त्याच्यामध्ये या तिन्हींचा निवास आहे. म्हणून सांगितलंय की स्त्रीनी किंवा पुरुषांनी कधी मुक्त केशा राहू नये बरं. मुक्त केशा राहिलं तर अपत्य कमी होतात. आणि हे आज आपण सहज समोर बघतोय. आपण मॅक्झिमम जास्तीत जास्त स्त्रिया ज्या आहेत, मी खेड्यात मधली स्थिती सांगत नाहीये, पण शहरातल्या सगळ्या स्त्रिया 90% बायका ज्या आहेत त्या वेणीच घालत नाहीत. डोक्याला काहीतरी एक ते काय रबर बँड लावला की झालं, सगळा बँडच वाजतो बघा. पण असं जे आहे वेणीमध्ये
आणि वेणीची सुरुवात आहे, याला म्हणले सीमंत. सुवासिनीला सीमंतिनी असा सुद्धा शब्द आहे बरं का. आणि या ठिकाणी पती जो आहे, साळीचा काटा असतो माहिती की नाही, साळपीस म्हणतात त्याला, किंवा साळींदर नावाचा जो प्राणी आहे, उंदीर वंशातला आहे हा. त्याचा जो काटा आहे तो त्या स्त्रीच्या भांगातून असा सरळ फिरवत नेऊन तो वेणीमध्ये 1-2 मिनिटं खोचून ठेवलेला जातो. त्याला सीमंत उन्नयन असा शब्द वापरलेला आहे. हे 8व्या महिन्यात करायला सांगितलंय, 6व्या किंवा 8व्या महिन्यामध्ये सीमंतोन्नयन. तिच्या गळ्यामध्ये या पुंसवन सीमंतोन्नयनाच्या वेळी औदुंबराच्या फळांची माळ घालायला सांगितली. उंबर म्हणतो ना आपण, उंबराची माळ तिच्या गळ्यात घालायला सांगितली. गहू भिजवून ते ओवायचे आणि त्याची सुद्धा एक माळ तिच्या गळ्यात घालायला सांगितलेली आहे. कशाला सांगितली हो? औदुंबराचं झाड जे आहे शीतलता देणार आहे आणि कोणत्याही झाडाचे सगळे गुण त्याच्या फळात येतात. म्हणून ते जे फळ आहे त्याची माळ तिच्या गळ्यात घातल्यानंतर गर्भावस्थेमध्ये तिला उष्णतेचा किंवा तीव्रतेचा त्रास होणार नाही. तिची स्थिती जी आहे ती शीतल राहील म्हणून उंबराची माळ घालायला सांगितली. गव्हाची माळ गळ्यात घातल्यानंतर गव्हांकुर हल्ली वापरतात की नाही बघा, गहू भिजत घातल्यानंतर त्याचा एक विशिष्ट वास येतो बघा, आणि तो वास गर्भाला आवडतो. गर्भावस्थेमध्ये असलेल्या त्या बालकाला त्या वासामुळे पोषण मिळतं बरं का, गव्हाच्या भिजवलेल्या गव्हाच्या वासामुळे. म्हणून ती गव्हाची माळ घालायला सांगितली. अर्थात ही जी गोष्ट घालायला सांगितली आहे, गव्हाची माळ किंवा औदुंबराची माळ, ही संपूर्ण 6व्या महिन्यात किंवा 8व्या महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर घालायला सांगितली. आम्ही फक्त त्या दिवशी घालतो, पुन्हा विसरून जातो. जसं गुढीपाडव्याला आम्हाला सांगितलंय की कडुलिंबाची पानं खा. अहो फक्त ती गुढीपाडव्याच्या दिवशी पुरती नाहीये, संपूर्ण वसंत ऋतू खा. वसंत ऋतूमध्ये रोज जर 2 कडुलिंबाची पानं खाल्ली तर उरलेले जे 10 महिने आहेत त्याच्यात रोग होणार नाही कधीच. वसंत ऋतूमध्ये रोज पानं खाल्ली पाहिजे. तसं पुंसवन सीमंतोन्नयनाच्या वेळी घातलेली जी माळ आहे, आजपासून 1 महिनाभर पुन्हा माळ घालत राहते, म्हणजे तिच्या ठिकाणी शीतलता येते. 8व्या महिन्यात असं का हो सांगितलं? याचंही एकमेव कारण आहे. गर्भावस्थेमध्ये आत्मा जो आहे हा एक क्षण आईकडे असतो, एक क्षण बाळाकडे असतो, एक क्षण आईकडे असतो, एक क्षण बाळाकडे असतो. ही गोष्ट 8व्या महिन्यातली बरं का. म्हणून 8व्या महिन्यात कधीही प्रसूती होऊ नये. त्यातलं एक कुणीतरी राहतं, एक आई तरी राहील, नाही तर मूल तरी राहील. कारण एक क्षण त्याला म्हणतात, काय म्हणतात की त्याला ओज बिंदू असं नाव आहे. आपल्या शरीरामध्ये मी जे सांगतोय ना, हे संस्काराबरोबरच विज्ञानाप्रमाणेही सांगतोय. आपण अन्न, रस, रक्त, वीर्य आणि ओज या 5 अवस्था होत असतात. आपण रोज अन्न खातो, आपण खाल्लेल्या अन्नाचा पहिल्यांदा रस बनतो, त्यानंतर त्याचं रक्त बनतं, त्यानंतर त्याचं वीर्य बनतं आणि त्यानंतर त्याचं ओज बनतं. यात पहिल्या 4ही अवस्था ज्या आहेत, अन्न, रस, रक्त आणि वीर्य, यांचा क्षय होऊ शकतो, ते संपू शकतात, नष्ट होऊ शकतात. स्त्रीच्या बाबतीत अन्न, रस, रक्त, रज आणि ओज अशी अवस्था दिली. पुरुषाच्यासाठी वीर्य, स्त्रीच्यासाठी रज हा शब्द वापरला. पण त्याच्या पुढची जी स्टेप आहे त्याला म्हणतात ओज. आणि ओज जी अवस्था आहे, हा ओज बिंदू एक क्षण आईकडे असतो, एक क्षण बाळाकडे असतो, एक क्षण आईकडे असतो, एक क्षण बाळाकडे असतो. ओज बिंदू बाळाकडे असताना बाळ जन्माला आलं तर आईचं ओज कायमचं निघून जातं, ती कायम निस्तेज होती. आईकडे ओज बिंदू असताना बाळ जन्माला आलं, तुम्ही औषधं, पाणी, सलाईन देऊन जरी जगवलं तरी ते पोर कायम किरकिर करणार, कायम निस्तेज असतं. ओज बिंदू हा सतत हलता असतो, हा 8व्या महिन्यात असतो. आणि त्यावेळी हा पुंसवन सीमंतोन्नयन संस्कार आपण केलेला असतो.
म्हणून ओजबिंदू स्थिरावला पाहिजे. तो 9व्या महिन्यात स्थिरावतो आणि 9 महिने पूर्ण झाल्यानंतर होणारं जे बालक आहे, दोघांकडेही ओजबिंदू पुरेपूर प्रमाणात असतो. म्हणून लक्षात घ्या, संस्कार किती महत्वाचे. हे साडीचं पीस जे फिरवलं, काटा मस्तकावरून फिरवलं, का फिरवलं, काय कारण आहे? उंदीर वंशातला प्राणी आहे. ती स्त्री जी आहे ना, आम्ही बघा आशीर्वाद दिला ना, एखादं कोणीही आलं आणि सुवासिनी स्त्री आली की आम्ही म्हणतो अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. कमीत कमी तुला 8 मुलं होऊ दे. अहो तुम्हाला सांगतो, मला अनुभव आलाय. भाटा तुला काय म्हणायला होतंय म्हणे, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. आम्हाला बाळंतीण व्हायला लागतं. अहो तसं नाही म्हणलं. प्रसूती जितकी तुम्हाला मुलं जास्त होतील ना, तितकी तुमची ती खरी संपत्ती आहे. खरी संपत्ती म्हणजे प्रजा, भरपूर प्रजा ही खरी संपत्ती आहे. आज आपण भारत त्या संपत्तीला मुकलेलो आहोत. कारण आपल्यासाठी कायदा 1 किंवा 2चा आहे, बाकीच्या लोकांसाठी नाहीये. त्यांची प्रजा हवी तेवढी वाढतीये. अजून 20 वर्षांनी तुम्ही अल्पसंख्य होणार आहात. बहुसंख्य कोण होणार हे दिसतंय. प्रजा भरपूर असली, ज्या वंशाची प्रजा भरपूर आहे ती त्याची खरी संपत्ती आहे. अहो शेती भरपूर आहे पण करायला माणसं नाही येतात. आहे का स्थिती? बघा तुम्ही, प्रत्येक जण विचार करा. मुलं शिकायला 1 किंवा 2 अपत्य आहेत, ती मुलं शिकायला पाठवून दिलेली आहेत. आणि ती शिकणारी पोरं म्हणतात माझ्या उच्च शिक्षणाकरता तुम्ही शेती विका, पण मला बाहेर परदेशी पाठवा. आत्ताची स्थिती काय आहे याचा विचार करा. अल्पसंतती हे दारिद्र्याचं लक्षण आहे. म्हणून भरपूर प्रजा, म्हणून हा उंदीर वंशातला जो प्राणी आहे हा बहुप्रसव आहे बरं का. त्याला भरपूर प्रजा होणार आहे. किती प्रजा होती माहितीये का? 1 उंदराची जोडी असेल, 1 उंदराची जोडी, तर 1 वर्षभरात किती प्रजा होती सांगा बघू. किती प्रजा होईल? 1 उंदराची जोडी आहे, तुमच्या पुढे ठेवली, एका खोलीत ठेवून दिले, पाळा उंदीर. असं जर ठरवलं तर ही उंदराची जोडी 1 वर्षामध्ये 2200 उंदीर तयार करेल. 2200. कारण पुढची जी आहे ना प्रजा त्यांची बराबर, एका उंदराला 8 पिल्लं झाली. 3 आठवड्यात त्यांची पुढे प्रजा सुरू झाली. त्याची पुन्हा 3 आठवड्यात सुरुवात झाली. अरे इतकी झपाट्याने वाढणारी जी प्रजा आहे उंदीर वंश. गणपती हे पृथ्वी तत्वाचं दैवत आहे आणि त्याचं वाहन उंदीर आहे. पृथ्वी तत्व आम्हाला 1 धान्य पेरल्यानंतर हातात कणीस देतं, ते 100 धान्याचं असतं. ते हे दैवत आहे पृथ्वी तत्व. आणि त्याकडून आम्हाला काय पाहिजे? उत्तम प्रजा, भरपूर प्रजा, आणि ती सुदृढ, सशक्त, ज्ञानवंत, बुद्धिमंत, यशवंत, कीर्तिवंत अशी जर प्रजा व्हायची असेल तर ती संस्कारित नको का व्हायला? मग व्हायची ती पोरं उंदरासारखी व्हावीत का? त्यांच्या ठिकाणी शौर्य असलं पाहिजे. आरेला कारे करणारी प्रजा पाहिजे. इकडं मारलं तर दुसरा गाल पुढं करणारी नको हो. ती चांगली पाहिजे, सशक्त पाहिजे. म्हणून साळींदर जे आहे ना, तो प्राणी असा आहे, जरा संकट आलं ना असे त्याच्या शरीरातून बाण सुटतात. खरोखर सू 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 करून जाईल तो बाण, आवाज येतो ते येणार जे हे आहे काटा जो आहे तो, आणि तो घुसतो कोणीही त्याच्या विरुद्ध हे केलं तर. म्हणून साळींदर जो प्राणी घेतलाय की जो सशस्त्र आहे. आमचे सगळे देव आहेत ना ते सशस्त्र आहेत बरं का. शंख चक्र गदा पद्म धारण केले ना नारायण आहे. भगवान शंकरांच्या हातात त्रिशूळ आहे, गणपतीच्या हातात अंकुश आहे, पाश आहे. आमचं एकही दैवत निशस्त्र नाहीये बरं का. सगळे जण सशस्त्र आहे. अगदी पांडुरंगाने जरी असे हात ठेवलेले असले ना, तुम्हाला जरी तसं वाटलं
पण त्याचे अदृश्य हात कुठे दिसत आहेत आम्हाला? पुरुष सूक्तानी म्हणले सहस्र शीर्षा पुरुष, तो नारायण जो आहे ना तो 1000 हाताचा आहे, विश्वरूप आहे त्याचं, प्रत्येक हातात शस्त्र आहे त्याच्या. म्हणून असा जो भाग आहे, साळीचं पीस ज्यावेळी फिरवलं जातं त्यावेळी होणारी प्रजा जी आहे ही शौर्य धैर्य यांनी युक्त होते. आणखीन काय होतं, साळीचा काटा असा फिरवल्यानंतर त्या स्त्रीला सुखप्रसूतीच होणार, सिझेरियन नाही. आता हे संस्कार आम्ही बंद केले. 90% सिझेरियन सध्याची स्थिती आहे. म्हणजे अधू करून ठेवलं, गर्भाशयाला छेद दिला. पुन्हा शिवलं म्हणून काय झालं, माणसाने शिवलंय. ओरिजिनल जसं पाठवलंय ना तसं राहिलं का होते? त्याची कपॅसिटी संपवली. ही जी क्रिया आहे. म्हणून साळपीस इथून फिरवलेल्या असल्यानंतर त्या स्त्रीला सुखप्रसूतीच होणार. त्याचा वापर पुन्हा करू शकता. जेव्हा पोट दुखायला लागल्यानंतर पुन्हा जर साळपीस फिरवलं सुखप्रसूती होणार. म्हणून साळीचं पीस मिळालं म्हणजे साळीचा काटा तर जरूर आणून ठेवावा घरी, बरं का. हे असं काहीतरी त्याचा उपयोग होत असतो. साधा पण उपयोग चांगला आहे. पुंसवन सीमंतोन्नयन हे संस्कार झाले. ऋतुशांत, गर्भाधान, पुंसवन, सीमंतोन्नयन 4 झाले. 5वा संस्कार मानस पूजा. माझ्या पोटात जो वाढतोय ना तो नारायण वाढतोय अशी कल्पना करणारा जो एक संस्कार आहे त्याला विष्णू बली असं एक म्हटलेलं आहे. म्हणजे 5 संस्कार होतात. आणि 6वा म्हणून जो येतो त्याला म्हणलंय आपण जात कर्म. जात म्हणजे जन्म झाल्या झाल्या जे कर्म करायचे ते जात कर्म आहे. जात कर्म जे आहे हे केव्हा कसं करायचं म्हणून सांगितलंय. सगळेजण ज्ञाते असतात त्यावेळी ही गोष्ट सोपी असते. जातकर्म केव्हा करायला सांगितलंय? पूर्व काळामध्ये प्रसूती घरात होत होती. प्रसूतीचं स्थान घरामध्येच होतं. परिणामी पती जो आहे तो स्नान करून कपाळाला तिलक लावून बाहेर तयार आहे. आणि त्यांनी काय करायचंय त्यावेळी? नाल छेदन करण्यासाठी शस्त्र ठेवायचे, तयार ठेवायचे ते. आणि आणखीन काय करायचंय तर तूप आणि मध हे एकत्र घालून सोनं त्याच्यामध्ये ठेवून द्यायचंय. सोनं, तूप आणि मध हे समप्रमाणात कधीही घ्यायचं नाही, बरं का. तूप आणि मध हे नेहमी विषम प्रमाणात घ्यायचं. तूप जर 1 चमचा असेल तर मध अर्धा चमचा घाला, किंवा मध 1 चमचा असेल तर तूप अर्धा चमचा घाला. आणि असं एकत्र केलं तर ते अमृतासारखं काम करतं. आणि दोन्ही समप्रमाणात घेतलं तर ते विषासारखं काम करतं. ही गोष्ट लक्षात घ्या. वस्तू एकच, प्रमाण बदललं की काय घडतं. तूप आणि मध आणि सोनं हे तयार ठेवायचे वाटी, बरं का. पत्नीला पोटात दुखायला लागल्यानंतर ती आता प्रसूत होणार आहे त्यावेळची गोष्ट आहे. आणि आपल्याकडे पाटा असतो ना, पाटा चटणी वाटायला वगैरे ते आता भूतकाळ म्हणायचा होता. हल्ली मिक्सर आले, बरं का. पण पाटा त्याच्यावर एक कुऱ्हाड ठेवायला सांगितलेली. कुऱ्हाड किंवा धारदार शस्त्र सुरी काहीतरी आणि सोनं, अशा 3 गोष्टी ठेवायच्या. ते बालक जन्माला आल्या आता जन्माला आलं की त्याच्या तोंडावरचं काय असेल ते पाणी असेल ते घाण असेल ते काढून टाकायचं. आणि ते बालक याच्यावर धरायचंय. दगड, त्याच्यावर कुऱ्हाड आणि त्याच्यावर सोनं आणि त्याच्यावर बालकाचं मस्तक असं किती एक क्षणभर धरायचंय. अश्मा भव परशुर भव. कसा हो तो? अरे कसा हो? दगडासारखा स्थिर हो आणि सुदृढ हो. परशुर भव, परशुसारखा धारदार हो आणि सोन्यासारखा तेजस्वी हो. एवढी गोष्ट म्हणायची. अजून त्याची नाळ कापायची आहे, बरं का. अजून ते आईलाच चिकटलेलं आहे. अशा स्थितीमध्ये असताना
ते तूप आणि मध सोन्याने त्याच्या जिभेला लावायचं आणि मग नाळ कापायची. ही गोष्ट किती वेळाची, फार झटझट करायचं. पण ही गोष्ट आता सध्या करता येणं शक्य नाहीये, कारण बहुतेक सगळ्या प्रसूती आहेत ह्या दवाखान्यात होतात. तिथं त्या बाईच्या नवऱ्याला प्रवेश नसतो. त्या सगळ्या गोष्टी घडणार नाहीत. म्हणून काय केलंय, आम्ही हा संस्कार नामकरणाच्या दिवशी करतो. नामकरणाच्या दिवशी असाच पाटा ठेवायचा, त्याच्यावर शस्त्र ठेवायचं, त्याच्यावर सोनं ठेवायचं आणि त्याच्यावर त्या बाळाला धरायचं आणि अश्मा भव परशुर भव त्याच्या वेळेचे जे सगळे मंत्र आहेत ते म्हणायचे आणि त्या बाळाला तूप आणि मध साठवायचं. मध जो आहे ना, मध हे रसायन आहे बरं का. आयुर्वेदामध्ये त्याला रसायन म्हटलंय. जी गोष्ट सलाईन मधनं आपण एखादं औषध दिल्यावर जशी लगेच पोचते ना, तसं एखादं कुठलंही औषध मधातून घेतलं की ते लगेच रक्तात जाऊन पोचतं. ही क्रिया मधामध्ये काय परमेश्वराने आमच्यासाठी निर्माण केलंय. अहो, लाखो माशा मध गोळा करत असतात. कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी. त्यांचं काम ते चाललंय. लाखो माशा लाखो फुलांवरचा मध आणतात आणि तो आपण औषध म्हणून घेतो, त्यांना हकलून देतो आणि मध आपण काढून घेतो. बघा, म्हणजे माणूस कसा आहे आणि निसर्ग कसा आहे एवढा फक्त विचार करा. मधाला त्यांनी म्हणले, मधाचं एक सहज आठवलं म्हणून सांगतो बरं का. परमेश्वराला ज्या काही गोष्टी अतिपवित्र वाटतात त्यांनी अतिपवित्र म्हणून ठेवलेले आहेत. त्यामध्ये त्याची नावं दिलेत. वमनम वमनम शिवनिर्माल्यम उच्छिष्टम शवपर्पटी काकविष्ठा समुत्पन्नम पंचैते अतिपवित्रकाः. वमनम, वमन म्हणजे उलटी, ओकारी बर का. त्याला पवित्र म्हटलंय. हा, वमनाला पवित्र म्हटलं. उच्छिष्ट म्हणजे उष्टी गोष्ट आहे त्याला पवित्र म्हटलं. कावळ्याच्या विष्ठेला पवित्र म्हटलं. शवाला गुंडाळलेलं वस्त्र आहे त्याला पवित्र म्हटलं. आणि शिवाच्या अंगावरचं निर्माल्य त्याला पवित्र म्हटलं. काय हो हे? हा श्लोक फार मोठा छान आहे, मजेशीर. वमनम म्हणजे मध बर का. त्या मधमाशा फुलातला मध गोळा करतात आणि तो आणून टाकतात ना, त्या तोंडातून आणून टाकलेलं बाहेर पडलेलं आहे ते. म्हणून माशीच्या तोंडातलं बाहेर आलेलं त्याला काय म्हणले? वमन, उलटी. तिने काढलेली उलटी म्हणजे मध आहे बरं का. शिवनिर्माल्य म्हणजे गंगा बरं का. त्याच्याच डोक्यावरून पडलेली आहे म्हणजे निर्माल्य झालं, पण तेच आपण उचलून पुन्हा घालतो त्याच्या डोक्यावर. शिवनिर्माल्य. उच्छिष्टम म्हणजे गाईचं दूध बरं का. आधी वासरू पितं आणि मग काढलेलं आहे ते देवाला आवडतं बरं का. बिना वासराने प्यायलेलं दूध देव नाही ग्रहण करत. माणसं काहीही ग्रहण करतात, त्यांचा विचार नाहीये, पण देव ग्रहण करतो ते वासराने प्यायलेलं दूध आहे, कारण त्याशिवाय तिला पान्हा येत नाही. मी देशी गाईचं बोलतोय. वमनम शिवनिर्माल्यम उच्छिष्टम शवपर्पटी. शवपर्पटी म्हणजे काय? प्रेताला गुंडाळलेलं वस्त्र म्हणजे रेशीम बर का. रेशमाचा किडा जो आहे ना, स्वतःलाच ते गुंडाळून घेतो वस्त्र बघा. पण तो किडा किंवा ती आळी बाहेर पडण्यापूर्वी त्याला त्याचं शव व्हावं लागतं, म्हणून त्याला उकळत्या पाण्यात टाकतात बरं का. ते जे कोश केलेले असतात ते, त्याचं जर पाखरू तयार झालं तर रेशीम तुम्हाला मिळणार नाही बरं का. अगदी आम्ही झुळझुळीत पितांबर वस्त्र नेसून देवाची पूजा करतो, पण ते वस्त्र आधी शवाला गुंडाळलेलं असतं बरं का. शव परपटी. आणि काकविष्ठा समुत्पन्नम, कावळ्याच्या विष्ठेतनं निर्माण झालेलं पिंपळाचं झाड आहे, अतिपवित्र आहे. म्हणून म्हणलंय ऊर्ध्व मूलम अधशाखा अश्वत्थम प्राहुरव्ययम म्हणलंय ना. किंवा भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायात त्यांनी विभूती वर्णन केलंय. अरे मी 100% कुठं कुठं आहे म्हणून सांगितलं त्यांनी. महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष महिन्यात आहे,
ऋतूंमध्ये मी याच्यामध्ये आहे, वसंत ऋतूमध्ये आहे, 4 वेदांमध्ये मी सामवेदात आहे. तसं त्यांनी म्हटलंय अश्वत्थ सर्व वृक्षाणाम, मी सगळ्या वृक्षांमध्ये अश्वत्थामध्ये, 100% मी अश्वत्थामध्ये. म्हणून असा जो मध आहे, आपण पुन्हा तिथं येऊ बरं का, कारण विषयांतर नको. मूळ गोष्ट जी आहे, मध आणि तूप हे त्या बाळाला त्यावेळी लावायचं आणि मग त्याला स्तनपान मिळणार आहे. आईचं दूध मग आहे बरं का. आधी हे लावलंय, तू तेजस्वी हो, यशस्वी हो, कीर्तिमान हो, धारदार राहा रे, बावळट नको राहू. ही गोष्ट लहानपणी सांगितली म्हणून त्याला काय म्हणतात, जातकर्म. याच्या पुढचा जो संस्कार आहे त्याला म्हणतात नामकर्म. सध्या आम्ही नामकर्म म्हणजे काय करतो, पाळण्यात घालतो, गोविंद घ्या गोपाळ घ्या म्हणून त्या बाळाला खालून वरून त्या पाळण्याच्या, हे सगळं केलं जातं. पण ही रूढी आहे. नामकर्म म्हणजे नेमकं काय आहे, तर नाव प्रत्येक माणसाची 4 आहेत. जन्माला आला ना की तो 4 नावं घेऊन येतो. त्यातलं पहिलं नाव काय आहे त्याचं, तर कुलदेवता भक्तः. तो कुलदेवतेचा भक्त आहे. कोणचाही माणूस जन्माला आला की तो पहिलं नाव त्याचं काय, कुलदेवता भक्तः. मुलगी असेल कुलदेवता भक्ता, पहिलं नाव तिचं कुलदेवता, कुलदेवतेचं नाव. मग काही असू दे, मल्हारी माणसाकांत भक्तः, विश्वेश्वर भक्तः, सोमेश्वर भक्तः, कुठलंही जे नाव असेल ते, नारायण भक्तः. आणि दुसरं नाव आहे त्याला म्हणतात मास नाव. कोणत्या महिन्यात जन्म झाला बुवा, ते नोव्हेंबर मधला झाला, डिसेंबर मधला झाला असं नाही. चैत्र वैशाख याप्रमाणे जे महिने आहेत त्यात कोणत्या महिन्यातला जन्म झाला त्या मासाचं नाव त्या मुलाला लागलं जातं. त्याची ही यादी नामकरणाच्या संस्करणामध्ये संपूर्ण दिलेली आहे. उपेंद्र, वामन, चक्री, पुंडरीक वगैरे अशी त्याची नावं दिलेली आहेत. आणि मुलींकरता सुद्धा नावं दिली आहेत. त्यातलं एक नाव त्याला म्हणतात मास नाम. तिसरं नाव जे आहे त्याला म्हणतात नाक्षत्र नाम. म्हणून आता आपण म्हणतो ना, नावरस नाव काय येते, आपण विचारतो नावरस नाव काय आहे, ते नाक्षत्र नाम. त्या मुलाचा जन्म किंवा मुलीचा जन्म कोणत्या नक्षत्रावर झाला आणि कोणत्या चरणावर झाला. नक्षत्र 27 आणि 27 नक्षत्रांची 4 चरण, 27 चोक अष्टोदरसे 108. आम्ही माळ 108ची का घेतो ते इथं आहे बरं. त्याचं मूळ जे आहे ते, कारण वेदांनी सांगितलंय देवग्रहा वै नक्षत्र, आणि नक्षत्र ही देवांची घरं आहेत. आणि त्या प्रत्येक नक्षत्राला 4 चरण आहे. त्या सगळ्यांची बेरीज केली तर 108 होती. निदान 108 वेळा तरी जपा हो. त्यातलं एक नाव घ्यायचं तर अश्विनी नक्षत्र, चूचे चोला. आणि नक्षत्राचं नाव काय आलं तर च अक्षर आलं. मग च अक्षराचं नाव. पण ही सगळी 3ही नाव आहेत, ही गुप्त नाव आहे. आणि 4थं नाव आहे त्याला व्यावहारिक नाव. आपण जे नाव ठेवतो ना ते व्यावहारिक नाव. मग काय जे आपण ठेवणार असू ते. मग ते नामकरण संस्कार जो आहे त्याला आधी गणपती पूजन, हे जे नाव ठेवतोय ते होणारं अपत्य ते चांगलं होऊ दे. ठेवलेलं नाव आहे ते काढणारं होऊ दे. नाहीतर काय म्हणतो आपण, नाव सोनूबाईन हाती कथल्याचा वाळा म्हणतात. नाव जे ठेवले, नावच ठेवताना भिकंबट ठेवलं तर त्याने भिक्षा मागितली तर माझं काही म्हणणं नाही बरं. पण जे नाव ठेवलेत ना तुम्ही, तसं त्यांनी काहीतरी कीर्तिमान स्थापन करावा असं ते नाव असावं. म्हणून नावाची सुद्धा पूजा आहे बरं. तांदूळ घ्यायचे ताटामध्ये आणि आपल्या हातातल्या अंगठीनी सुवर्ण अक्षरांनी नावं लिहायची. ही 4ही नामदेवता म्हणून त्याची पूजा करायची. आणि ही 4ही नावं
त्या छोट्या बाळाच्या उजव्या कानामध्ये सांगायची, तू कुलदेव अमुक कुलदेवतेचा भक्त आहेस, तू या मासाप्रमाणे असा आहेस, तू नक्षत्राप्रमाणे असा आहेस, ही नावं त्याला सांगायची आणि तसा व्हायचा प्रयत्न कर बाळ. याला म्हणतात नामकरण. मुलाचं नाव 12व्या दिवशी ठेवतात म्हणून आपण बारसं म्हणतो बरं का. आणि मुलीचा जन्म झाल्यापासून 13व्या दिवशी नाव ठेवतात तिचं. मुलासाठी 12वा दिवस आणि मुलीसाठी 13वा दिवस. या दिवशी दिवस बघावा लागत नाही, जो असेल त्या दिवशी नाव ठेवा. आणखीन एक संस्कार याच दिवशी असतो, त्याला म्हणतात कर्णवेध. कान टोचणे, कानाला भोकं पाडणं. कान टोचणं हा जो प्रकार आहे हा 12व्या किंवा 13व्या दिवशी करायला सांगितलेला आहे. कशासाठी सांगितले हो कर्णवेध? कानामध्ये सोनं घालायला सांगितलंय बघा. आणि कान टोचायचं ते सुद्धा सोन्यानेच टोचायला सांगितलं. सोन्याने पाडलेलं भोक असताना ते कधी मुजत नाही बरं का. कारण सोनं हे सूर्याचं रूप आहे, ते कधीही मिटत नाही, कायम ते उजेड देणार आहे. आपल्या माहितीत आहे बघा की महाभारतामध्ये कर्ण जो होता तो कवच आणि कुंडल घेऊन आला होता बरं का. उपजतच कवच आणि कुंडल. धर्मशास्त्रामध्ये कानाच्या ठिकाणी जी देवता आहे तिचं नाव आहे अश्विनी कुमार. अश्विनी कुमार हे दैवत तुमच्या आमच्या सगळ्यांच्या कानात आहे बरं. अश्विनी कुमार म्हणजे देवतांचे वैद्य, डॉक्टर. देवांचे डॉक्टर म्हणजे अश्विनी कुमार. ते आपल्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या कानात राहतात. जे चांगले शब्द हे अश्विनी कुमारासारखे असतात. चांगले शब्द कानावर पडणं हे तुम्हाला तरुण बनवतात. अन्न तरुण नाही बनवणार, पण चांगले शब्द, स्तुती ही माणसाला हुरळून टाकते बरं का. त्याला तरुण बनवणं हे काम श्रोत्रामध्ये, कानांमध्ये. म्हणून कान टोचणं ही क्रिया होते. आणि कान का टोचतात याचं वैज्ञानिक कारणही सांगतो. हे बघा, मी आता इथे भिगबाळी घातलेली आहे बघा कानामध्ये, आणि इथे कान टोचलेत. तुमच्या आमचे सगळ्यांचे कान टोचलेले आहेत. कानामध्ये जो अलंकार आहे, सोनं घातलेलं आहे. आणि कानामुळे आपल्याला दिशांचं ज्ञान होतं. कोणत्या दिशेकडून मला संकट आहे किंवा कोणची दिशा मला उपकारक आहे ही गोष्ट कानांकडून कळते. म्हणून कानांचं पहिल्यांदा मला कर्णवेध हा जो सांगितला आहे याचं मुख्य कारण तिथे आहे. अगदी लहानपणापासून ते बालक जे आहे ना, रांगायला लागू दे, सरकायला लागू दे, त्याला दिशांचं ज्ञान असलं पाहिजे. दिशाहीन होऊ नये. माणूस जो आहे तो योग्य दिशेकडे जाणारा असावा. त्याच्या आयुष्यात गुरु आला की त्याला खरी योग्य दिशा मिळणार आहे. पण तत्पूर्वी सुद्धा, अरे तू गर्भात होतास त्यावेळीच तुझ्या कानामध्ये आम्ही शब्द सांगितलेला आहे आणि तोच तुझा गुरु मंत्र आहे. कारण आमच्याकडे सांगितलं आहे वडील हेच गुरु पहिले. मंत्र देणारे गुरु वडील, आणि पालन करणारी, जन्म देणारी जी आहे गुरु म्हणून, ती पहिली आई आहे. म्हणून आपण म्हणतो मातृदेवो भवा, पितृदेवो भवा. म्हणून कर्णवेध. किती झाले संस्कार बघा. ऋतुशांत, गर्भाधान, त्यानंतर मध्ये तो विष्णू बली, पुंसवंसी मंतोन्नयन, जातकर्म, नामकर्म. 7 संस्कार झाले. एक संस्कार करायचा आणि थांबायचं बरं का. 16 करायचे. आणि उद्याचे जरा मोठे आहेत, लग्न बिग्न म्हणजे मोठं समारंभ फार आहे. पण हा जो आहे संस्कार जो आहे याला म्हणतात जातकर्म, नामकर्म. हे झाल्यानंतर 1 वर्ष झालं ना की आपण केस कापतो पहिले, म्हणजे प्रथम केशखंडन, जावळ म्हणतो. त्याला संस्कारात त्याची गणना नाहीये बरं का. पण कारण कर्नाटकात, तामिळनाडू, दक्षिण भारतात 3ऱ्या वर्षीच केस कापतात. पण आपल्याकडं पद्धत महाराष्ट्रात आहे
प्रथम केशखंडन हे सममासात करावं एवढी गोष्ट आहे. सममासात केस सुद्धा केव्हा कापावेत हे सांगितलंय बरं का. कोणत्याही माणसाने कधीच मंगळवारी आणि शनिवारी केस कापू नयेत हे ध्यानात ठेवा बरं का. आणि केस कापण्यासाठी जरा तिथी सांगितली आहे. आदौ नवम्याम धनधान्य हंत्री, प्रतिपदेला आणि नवमीला केस कापू नये, धनधान्याचा नाश होतो. कुटुंबहानी क्षय अष्टमीच, क्षय तिथीला किंवा अष्टमीला केस कापू नयेत, कुटुंबाची हानी होती. मातुश्चतुर्थी, चतुर्थीला कापू नयेत ज्याला आई आहे त्यांनी. भगिनीश चतुर्दशी, चतुर्दशीला ज्याला बहिणी आहेत त्यांनी चतुर्दशीच्या दिवशी केस कापू नयेत. भ्रातुश्च षष्ठी, भाऊ आहे त्यांनी षष्ठीला कापू नयेत. पितरेव पर्वणी, पर्वणी म्हणजे अमावास्या आणि पौर्णिमा. वडील आहेत त्यांनी त्या दिवशी कापू नयेत. म्हणजे उरलेल्या तिथी कोणत्या राहतात? द्वितीया, तृतीया, पंचमी, सप्तमी, दशमी. एकादशीचं व्रत तृतीया, पंचमी, सप्तमी, दशमी. एकादशीचं व्रत असेल तर व्रताच्या दिवशी कापू नये. द्वादशी आणि त्यानंतर त्रयोदशी. पौर्णिमा नाही, अमावास्या नाही, शनिवार नाही, मंगळवार नाही. म्हणजे मग बघा दाढी करणं सुद्धा किती बघा याच्यात आलं आटोक्यात. ठराविक दिवशीच करू शकतो. पण ठीक आहे, आता आपला तो विषय नाहीये. संस्कारामधला एक मधला संस्कार जो राहतोय त्याला म्हणतात अन्नप्राशन. हा 8वा संस्कार आहे. अन्नप्राशन म्हणजे आता त्याला आईचं दूध कमी पडायला लागलंय, त्याला तो भूक वाढली त्या बाळाची आणि आता त्याला काहीतरी खायला दिलं पाहिजे. त्याला पहिलं जे अन्न आहे ते दिलं पाहिजे म्हणून त्याला म्हणलंय अन्नप्राशन. आपण उष्टावण असं म्हणतो. पहिल्यांदा घास द्यायचं उष्टावण. म्हणून साधारण 3ऱ्या 4थ्या त्याच्या भुकेच्या अनुसार द्यायचंय बरं. जोपर्यंत दुधावर भागतंय तोपर्यंत दुधावरच भागवायचं. आईचं दूध असेल, गाईचं दूध असेल उत्तम. पण आता दूध नाही, आणखीन त्याच्यापेक्षा त्याची आता भूक वाढायला लागली, त्यावेळी जे आहे मग मामाच्या मांडीवर बसून संस्कार आहे. गणपतीची पूजा आली आहे प्रत्येक वेळी बरं का. गणपती पूजन, पुण्याहवाचन, सगळं मोठं पुण्याहवाचन नाही जमलं, छोटं पंचशब्द पुण्याहवाचन म्हणून सांगितले ते करायचं. आणि त्यानंतर पहिल्यांदा जर काही भरवायचं असेल तर सांगितलंय पायस भरवायचा. दुधात शिजवलेला भात कुकरामध्ये नाही बरं का. चुलीवर शिजवलेला, दुधात शिजवलेला भात हा पहिल्यांदा त्या बाळाला घालायचं. म्हणजे ते होणारं जे बाळ आहे हे ब्रह्मवर्चसी होतं, ज्ञानी होतं. तू बलवान जरूर हो, तुझ्यामध्ये क्षात्र तेज भरपूर येऊ दे, तुझ्यामध्ये वणिक वृत्ती येऊ दे, पण तुझ्यामध्ये सेवाभावही असू दे आणि तुझ्या ठिकाणी ब्रह्मवर्चस याचा अर्थ ज्ञान असू दे, तू ज्ञानी हो. ही क्रिया अन्नप्राशनामुळे होते. अन्नप्राशन योग्य वेळी करायचं आणि त्यावेळी काही विशिष्ट मंत्र आहेत ते म्हणून त्याला अन्न भरवायचंय. पहिल्यांदा अन्न भरवताना सुद्धा सोनं लावायचं. सोन्याला फार महत्व दिलंय. आम्ही दिलंय अशातलं माहिती नाही, सगळ्यांनाच माहिती आहे त्याचं महत्व. म्हणून बघा आता कुठं 30,000वर गेलंय ते आणि वाढतच आहे. सोनं जे आहे हे सूर्याचं प्रतीक आहे. सूर्याचे गुण सगळे सोन्यामध्ये आहेत आणि सोनं हे ऊर्जेचं योग्य प्रकारे वहन करणार आहे. तुम्हाला भरपूर ऊर्जा स्रोत जर हवा असेल तर त्यासाठी सोनं पाहिजे. स्त्रियांच्या ठिकाणी बघा सोनं पुष्कळ अलंकार घालतात ना, त्याचं मुख्य कारण आहे त्यांच्या ऊर्जेचा क्षय फार होत असतो. सतत कार्यरत असतात, सतत काम करत असतात स्त्रिया, म्हणून सोनं धारण करायला सांगितलंय. आता न काम करणाऱ्या बायका ज्या वापरतात सोनं त्या जाडजूड होतात. काम नाही, नुसतेच अलंकार घातले, पण काम करतायत आणि सोनं घातलंय त्या तेजस्वी आहे तशा राहतात. कितीही प्रसूती होऊ दे, 10 पोरं झालीत, 15 पोरं झालीत, पण बाई तिला काही होत नाही, टुकटुकीत आहे, चांगली. म्हणून अन्नप्राशन या ठिकाणी सुद्धा सोनं वापरायला सांगितलंय. अशा रीतीने इथे आपण 8 संस्कार पूर्ण केलेले.
पुढचे 8 संस्कार आपण उद्या पाहणार आहोत. आणि सगळ्यांनी संकल्प करूया मनाशी की खरोखर माझ्या घरी संस्कारित प्रजा येऊ दे. संस्कारित प्रजा थोडी असली ना तरी ती संपूर्ण देशाचा उद्धार करू शकते, संपूर्ण कुलाचा उद्धार करू शकते. एक प्रजा संस्कारित असेल तर सगळ्यांचा ती उद्धार करेल. म्हणून संस्कारित प्रजा यावी यासाठी हे 16 संस्कार सांगितलेत. थोडा वेळ झालाय पण मी इथे आज विराम करतो आणि उद्याच्याला पुढचा विचार करूया. पुन्हा एकदा भगवंताचं नामस्मरण करूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न